लोकमाध्यम न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम. सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजकता विकास योजना अंतर्गत सिने अभिनेते व एक अष्टपैलू व्यक्तिमत्व सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या हस्ते SD सीड शिष्यवृत्ती वितरण सोहळा शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे होणार आहे. यावेळी चित्रपटसृष्टीतील पिळगावकर दाम्पत्याची प्रेरणादायी प्रकट मुलाखत प्रसिद्ध अभिनेत्या दीप्ती भागवत घेणार असल्याची माहिती माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि उद्योजकीय पातळीवर सक्षम बनवण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या SD सीड या शिष्यवृत्ती योजनेने यंदा 18 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. ज्येष्ठ समाजसेवक सुरेशदादा जैन यांच्या प्रेरणेने सुरू झालेली ही योजना आज जळगाव जिल्ह्यातील सर्व जात, धर्म आणि घटकातील विद्यार्थ्यांसाठी एक मजबूत आधार ठरली आहे. SD सीड योजना ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी नवीन संधीचे दार खुले करत असून उच्च शिक्षण तसेच करिअर घडवण्यास मोठे योगदान देत आहे. योजनेच्या 18 वर्षांच्या कार्यकाळात निर्माण झालेला सकारात्मक बदल समाजातील सर्व घटकांना प्रेरणादायी ठरत आहे. नाही, आजचा विषय SD सीडच्या माध्यमातून जे शिष्यवृत्ती आपण मागील 17-18 वर्षापासून वाटतो त्या संदर्भातली माहिती द्यावी आणि या कार्यक्रमामध्ये समाजातले जे कोणी मंडळी देऊ इच्छिते समाजाला त्यांनी याच्यात जुडावं ही एक अपेक्षा होती आणि त्यासाठी आपल्या माध्यमातून समाजाला हे विषय जाऊ द्यावे त्यासाठी आज हा प्रयोजन आपण केलेलं आहे. आणि 21 तारखेला सचिन पिळगावकर आणि सुप्रिया ताई हे येत आहेत. ते पण त्यांच्या संवादातनं हे सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करण्याचा प्रयत्न करतील. त्यावेळेस आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं यासाठी आजचं हे नियोजन आपण केलं होतं. दादा, SD सीडच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल झालंय. तर ते आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी लाभ घेतला त्याची काही आकडेवारी आपल्याकडे असेल तर ती? आतापर्यंत आपण जवळपास 16,000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटलेली आहे आणि त्यातनं जवळपास 3800 विद्यार्थ्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि जवळपास 50,000 विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन प्रशिक्षित करण्यासाठी आपण त्यांना सहकार्य केलेलं आहे. दादा, जसं आता विषय झाला होता की शिष्यवृत्ती देणं हा एक भाग झाला, पण करिअर गायडन्स पण काहीतरी आलं तर त्या दृष्टीने SD फाउंडेशनचं काय आता नवीन पाऊल असणार आहे? आता नवीन जे आमच्या लक्षात आलं आमच्या सगळ्या गव्हर्निंग बॉडीच्या सदस्यांना की विद्यार्थ्यांना करिअर, कारण ते शिकत असताना कोणतं करिअर घ्यायचं त्यासाठी काय खर्च अपेक्षित आहे या सगळ्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करणं फार आवश्यक आहे आणि ते आता नवीन आपण सुरू केलेलं आहे. त्याला आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्यासाठी आपण आपलं गव्हर्निंग बॉडी जे आहे ते हे काम करायला सुरुवात केलेली आहे. आता 21 तारखेला तो कार्यक्रम आहे. किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे? काय अबाउट 600-650 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती वाटली जाईल. ती मला वाटतं 5,000 पासून 50,000 पर्यंत आपण ज्याची रिक्वायरमेंट असेल आणि ज्याला आपले गव्हर्निंग बॉडीने योग्य प्रकारे ते प्रोसेस केलेलं असेल आणि रेकमेंड केलं असेल त्याला आपण देतो. कारण मी स्वतः तर कधी त्या बॉडीत गेलो नाही, पण हे निस्वार्थ भूमिकेतनं सगळ्यांचं मेरिटवर अप्लिकेशन जे येतात ते हे बॉडी बघते कमिटी आणि त्यांना हे शिष्यवृत्ती प्रोव्हाइड करते. दादा, आपण जेव्हा हे कार्य सुरू केलं होतं आपल्याला वाटलं होतं हे इतक्या पुढे जाईल आणि आता एक अंदाज किती शिष्यवृत्ती दिली गेली असं एक काही टेंटेटिव्ह फिगर? आता माझ्याकडे आकडा नाही, पण तो ठीक आहे. आज आपल्याला आनंद हा आहे की आज 16,000 विद्यार्थ्यांना आपण शिक्षणासाठी मदत करू शकलो. 4,000 विद्यार्थी आज त्यांचं शिक्षण संपूर्ण झालं आणि ते आपल्या भावी जीवनात कुठेतरी प्रोफेशनल आहेत
नोकरी करतायत, काम करतायत आणि तेही त्यांच्या परीने समाजाला मदत करण्याच्यासाठी या एसडी सीडला त्यांच्या पहिल्या सॅलरीतनं कधी कधी मदत करण्याच्या संदर्भातला प्रयत्न करत असतात. हे एक चांगलं काम आपल्याला समाधान देत आहे. विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल दादा या निमित्ताने? खूप शिका, या शिष्यवृत्तीचा उपयोग करा आणि आपल्या जीवनात आपण सुद्धा ज्यावेळेस सक्षम व्हाल त्यावेळेस एक निदान विद्यार्थी त्याला जर आपण शिष्यवृत्ती देऊन आणि त्याला सहकार्य केलं तर मी असं समजतो की 16,000 विद्यार्थ्यांच्या अगेन्स्टमध्ये 32,000 विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात ते यशस्वी होण्याच्यासाठी एक चांगलं काम केल्याचा समाधान तुम्हा आम्हा सगळ्यामध्ये झालं. दादा, अनेक दिवसापासून तुम्ही शिष्यवृत्ती वाटप करता, एखादी अनुभव सांगाल विद्यार्थ्यांना? तर मी तर सांगितलं ना काय अनुभव म्हणजे मी कधी मला विद्यार्थी भेटले कोणी तर त्यांनी सांगितलं की एसडी सीडची मला शिष्यवृत्ती मिळाली आहे तर मी त्याला ओळखतो. कारण त्याचं ऑफिस वेगळं आहे, त्याची संबंध सिस्टीम वेगळी आहे. तिथे काम करणारी सगळी मंडळी ही निस्वार्थ भावनेने शिक्षणप्रेमी आणि व्हॉलेंटियर्स आहेत. त्यामुळे ते गव्हर्निंग बॉडीची मंडळी ते त्या लोकांना तेही ओळखत नसतील कारण ऑनलाईन असल्या कारणाने ते संबंध विषय हा असा काही डायरेक्टली परिचयाचा होत नाही. आणले ते कमन टेलर्स की बाबा मला तुमची शिष्यवृत्ती मिळाली. दादा, एकंदरीत बघायला गेला अनेक विद्यार्थी आपण घडवले. काही विद्यार्थ्यांचं आहे का जे देशात घडलेले किंवा उंच पदावर गेले आणि याच्यामध्ये कोणी असं विद्यार्थी का तो राजकीय आज भवितव्य मोठा झालेला आहे या शिष्यवृत्तीच्या? राजकारणात कोणी मोठा झालेला मला तर काही भेटला नाही आणि बरं आहे की तो राजकारणात आला नाही. तो स्वतःच चरितार्थ चालवत असताना कुटुंबाचं आणि समाजासाठी तर काही करत असेल तर त्याला आपले आशीर्वाद आहे. पण आपण अनेक राजकारणात विशाल काम केलेलं आहे. असे विद्यार्थी काही आणि आहेत? आपण केले, मी केलं त्याचा मला आनंद आहे. पण तुम्ही येणाऱ्या पिढीला सांगेल की पहिल्यांदा आपण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारायची आणि त्याच्यानंतर मग समाजाची किंवा देशाच्यासाठी काम करायचं. आताच्या युवा पिढीने यायला पाहिजे राजकारणात? यायला जरूर पाहिजे. कोणी कोणी तर देश चालवेलच, कारण देश तर चालला पाहिजे. पण ते चालत असताना पहिल्यांदा जो कोणी येईल त्याने स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारायलाच पाहिजे आणि त्यानंतरच सेवेच्या संदर्भातला भाग समाजाची सेवा असेल, देशाची सेवा असेल, राष्ट्राची सेवा असेल. आपल्या काळातलं राजकारण आहे आताच्या राजकारणामध्ये काय फरक वाटतं? बरंच असं आहे, एजनुसार आणि वेळेनुसार बदल होत असतो आणि इनिव्हिटेबल आहे. चेंज हे इनिव्हिटेबल आहे. त्यामुळे बराच चेंज झालाय. आता डिजिटल युग आलंय, एकेकाळी ते नव्हतं. आता संबंध मोबाईल, कम्प्युटर याचं युग असल्या कारणाने नवीन पिढी अतिशय इंटेलिजंट आहे, आपल्यापेक्षा फार इंटेलिजंट आहे. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा उपयोग प्रॉपर व्हायला पाहिजे आणि तो सगळ्यांनी करावा अशी अपेक्षा आहे. तुम्ही काय गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.